नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आपली आजची रेसिपी आहे शिमला मिरचीची भाजी। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या पण चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा मोठ्या आकारात कापून घेतला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्यांचे कट करू शकता। यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण आणि यानंतर मी कांदा ॲड करून घेतलेला आहे। कांदा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। यानंतर लगेचच मी यामध्ये पावडर मसाले ॲड करून घेणार आहे। येथे मी हळद, घरगुती वापरातील काळा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल तिखट आणि धने पावडर ॲड करून घेतलेली आहे। मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। यानंतर मी यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर केलेला कूट ॲड करून घेतलेला आहे। शेंगदाणे आपल्याला भाजून त्यानंतर याचा कूट करून घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट देखील आपल्याला 1 ते 2 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। यानंतर मी येथे मीठ देखील ॲड केलेला आहे। 1 ते 2 मिनिट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो आणि शिमला मिरची ॲड करून घ्यायची आहे। हे आता मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे पाणी ॲड करून घेऊ शकता, म्हणजे भाजीचा थिकनेस जेवढा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करून घेऊ शकता। भाजी कुठलीही असो, भाजी करताना शक्यतो गरम पाण्याचा वापर करावा, म्हणजे भाजीची चव कायम राहते। इथे मी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।